नमस्कार. खंड 21वा अज्ञातवास पर्व भाग 4 उद्योग पर्व पुढे चालू. आपण ऐकतोय भगवत यान पर्व भाग 87वा. विदुर धृतराष्ट्राला म्हणतो, अहो राजर्षी, आपल्याला सगळ्या जगात मान्यता आहे, आपल्याला सगळे प्रेम देतात. या वयात आपण जे बोलता ते शास्त्रसंमतच असणार. मन नेहमीच काबूत असणार. आपण जेव्हा बोलता तेव्हा ते पूर्ण विचार करूनच असणार, जसं दगडावरील रेष असावी. आपलं बोलणं शहाणपणाला धरूनच असणार. अहो राजे, आपल्या कृपेने सगळ्यांचं भलं होत असतं. त्यासाठी आत्ता वेळ आलेली आहे की तो शहाणपणा आणि ती दूरदृष्टी वापरून आपण आपल्या मुलांचं, नातवांचं आणि इतर आपल्या आप्तांचे प्राण वाचवावेत, जे आपल्याला प्रिय आहेत. आपण कृष्णाला ते देण्याच्या गोष्टी करताय, कारण तो आपला सन्माननीय पाहुणा आहे. अगदी पृथ्वीसुद्धा देण्याच्या गोष्टी करत आहात, परंतु मला नाही वाटत तुम्ही ते खरोखरच त्याला देऊ इच्छित आहात. अशा गोष्टी करणं हे फसवणुकीचा प्रकार ठरतो, हे तुमच्या लक्षात येतं आहे का? असं वरवरचं बोलून काय साध्य होणार आहे? आपला खरा उद्देश कोणता आहे ते मला समजत आहे. ते 5 पांडव फक्त 5 गावं मागत आहेत. ते त्यांची अफाट संपत्ती जणू काही तुम्हाला दान करत आहेत. ते त्यांना तुम्ही देऊ शकत नाही आणि त्या दानाच्या बाता का मारताय? त्यांच्याशी शांतता करार करण्यास तुम्ही तयार नाही आणि त्याचवेळी त्या प्रबळ वृष्णीला लाच देऊन आपलंसं करण्याचा मानवी प्रयत्न करत आहात. त्या प्रकारे तुम्ही पांडव आणि कृष्ण ह्यांच्यात फूट पाडण्याचा डाव खेळत आहात, हे कोणाही धूर्त माणसाला सहजपणे समजण्यासारखं आहे. अहो राजन, अशा रीतीने आपण त्यांच्यात फूट पाडू शकणार नाही. तो कृष्ण मानव अवतारात जरी असला तरी भगवान आहे ह्याचा आपल्याला विसर पडला आहे का? ती नर आणि नारायण जोडी युगायुगांची आहे. त्यांच्यात फूट कशी पडेल? ते 2 नाही आहेत, ते एकच आहेत, हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? किती मूर्ख झाला आहात पुत्र प्रेमापोटी. त्यांचं पाय धुणं, त्याला अर्घ्य देणं आणि नेहमीची औपचारिक चौकशी करणं, एवढंच आपण त्याच्यासाठी करू शकतो. दुसरी कोणतीही गोष्ट तो स्वीकारणारही नाही. त्याची कृपा जर आपल्याला हवी असेल तर त्याला जे पाहिजे तेच तुम्हाला द्यावं लागेल. बाकीच्या ह्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, तुमच्याकडून घेण्याची त्याला गरजच नाही आहे. केशवाला शांतता करार पाहिजे, ज्यानुसार आपल्याला त्यांचं राज्य त्यांना द्यावं लागेल. दुसरं काहीही चालणार नाही. कृष्णाला पांडव आणि कौरव एकत्र सुखाने राहावेत असंच वाटते. ते तुम्ही त्याला देऊ शकाल का? त्याचा सल्ला घ्या. आपण दुर्योधनाचं पिता आहात आणि पांडव आपल्याला मुलासारखे आहेत. आपण वडील आहात त्या सगळ्यांचे, म्हणून आपण त्याप्रमाणेच वागलं पाहिजे, म्हणजेच आपला मान राखला जाईल. भगवत यान पर्व भाग 87वा इथे आपण संपवणार आहोत. भाग 88वा. दुर्योधन ते ऐकून बोलतो, जे विदुर काका सांगतात कृष्णाबद्दल ते सगळं सत्य आहे. जनार्दन खरोखरीच पांडवांशी विशेष प्रकारे जोडलेला आहे. त्याला त्यांच्यापासून वेगळं करणं शक्यच नाही आहे. तसा प्रयत्न करणं हे सुद्धा वेडगळपणाचंच ठरले. त्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्याने उलट आपली प्रतिमा त्याच्या नजरेसमोर खराब होईल. परंतु तो पूजनीय आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. परंतु ह्या परिस्थितीत त्याची पूजा करण्याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो की मी त्याला घाबरत आहे. ते सुद्धा योग्य होणार नाही असं मला वाटतंय. शहाण्या क्षत्रियाने या सगळ्या बाबींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर अशाने आपली नाचक्की होऊ शकते. तरी मी जाणतो की तो मोठ्या डोळ्यांचा कृष्ण सर्व प्रकारच्या सन्मानास पात्र आहे. कोणीही त्याची पूजा करावी असाच तो आहे, परंतु ह्यावेळी नको, जेव्हा तो पांडवांच्या वतीने बहुतेक करून शांततेची बोलणी करण्यासाठी आलेला आहे आणि आपण त्यांच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहोत. मला कोणत्याही परिस्थितीत ते युद्ध टाळलं जाणार नाही असं व्हावं असं वाटतंय. वैशंपायन पुढे सांगतायत, दुर्योधनाचं ते उद्धटपणाचं बोलणं ऐकून भीष्म विचित्रवीर्याच्या मुलाला म्हणतो, पूजा करा अगर करू नका. जनार्दन कधीच रागवत नाही. त्याला दुर्लक्षणं मात्र फार मोठी चूक होईल. केशव सदैव आदरणीयच आहे.
तो जे करण्यासाठी येत आहे ते कोणीही चुकवू शकत नाही. त्याच्या आदर करण्याच्या आणि त्याच्या येण्याच्या उद्देशाचा काही संबंध लावणं हे चुकीचंच आहे. तो जे सुचवतो ते निमूटपणे मान्य कर आणि शांतता येणं शक्य असेल तर ती आणण्यास मदत कर. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं होईल. वासुदेवाच्या मध्यस्थीने जर सलोखा होत असेल ह्या भावंडांच्यात तर त्याच्यासारखी उत्तम गोष्ट दुसरी नाही आहे. जनार्दन जे बोलेल ते नैतिकतेला आणि हिताला धरूनच असणार, कारण तो दोन्ही पक्षांचा मित्रच आहे. त्याच्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही. दुर्योधन म्हणतोय, अहो आजोबा, मी कोणत्याही परिस्थितीत ही अफाट संपत्ती पांडवांच्या बरोबर वाटून घेण्याच्या विरुद्ध आहे. ऐका माझा भेद काय आहे या कृष्णासाठी. मी त्याला कैद करून पांडवांना शह देणार आहे. तो उद्या सकाळी इथे येणार आहे. त्याला अटक केल्यानंतर सगळे वृष्णी आणि पांडव तसंच सगळी पृथ्वीही मला शरण जाईल. त्यासाठी कृष्णाला माझा हा भेद समजता कामा नये हे लक्षात घ्या. त्याला बेसावर ठेवायचं आहे म्हणजेच त्याला कळणार नाही की मी त्याला कैदेत टाकणार आहे. वैशंपायन पुढे सांगतात, तो दुर्योधनाचा भयंकर बेत ऐकून धृतराष्ट्र आणि इतर दरबारी भयचकित होतात. त्याचा बाप दुर्योधनाला सांगतोय, अरे राजा, अशा गोष्टी करू नकोस. अशी प्रथा आपल्यात नाही आहे. ऋषिकेश इथे पांडवांचा वकील म्हणून येत आहे. त्याशिवाय तो आपला नातेवाईक आहे, मित्रसुद्धा आहे. तो आम्हा सर्वांचा आवडतासुद्धा आहे. त्यांनी आपलं काहीही नुकसान केलेलं नाही आहे. मग कोणत्या कारणाने तू त्याला कैद करणार आहेस? भीष्म म्हणतात, तुझा हा हलकट मुलगा धृतराष्ट्रात त्याचे दिवस भरलेले आहेत हे खरं, पण इतरांना का तो मारतो आहे? तो फक्त पाप करू शकतो. त्याच्या हितचिंतकाचं सुद्धा तो वाईटच करणारा आहे. तू सुद्धा त्याच्या हलकट कामात भागीदार होत आहेस. लक्षात असू दे, विचित्र वीर्याच्या मुला, कृष्ण त्याला आणि त्याच्या सगळ्या दोस्तांचा ताबडतोब नाश करून टाकील आणि हे प्रकरण संपुष्टात आणेल. मला तुझ्या पापी मुलाच्या बाता ऐकण्याची इच्छा नाही आहे. आणि असं बोलून तो वृद्ध शूरयोद्धा त्या सभेतून निघून जातो. इथेच आपण भगवत यान पर्व भाग 88 संपवणार आहोत. भाग 89. वैशंपायन पुढे सांगतात की भगवान कृष्ण सकाळी उठून प्रातःकाळचे सर्व विधी उरकतात आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर त्याच्या जामानिम्यासह कुरूंच्या नगरीला म्हणजे हस्तिनापूरला तो प्रयाण करतो. वृषस्थलाचे रहिवासी त्याला निरोप देण्यासाठी त्यांच्या घरातून बाहेर येतात. तो गेल्यानंतर ते परत त्यांच्या घरी जातात. सगळे धृतराष्ट्राचे चिरंजीव दुर्योधन सोडून त्याच्या स्वागतासाठी त्यांचे उत्तम कपडे घालून तयार होतात. त्यांच्याबरोबर भीष्म, द्रोण, कृप आणि इतर मान्यवरही असतात. हस्तिनापुरातील शेकडो नागरिक त्याच्या स्वागतासाठी जातात. कृष्णाचा काफिला शहरामध्ये प्रवेश करतो. त्या नगराचे रस्ते सुशोभित केलेले असतात. सुंदर ललना नृत्य करत करत त्याचं स्वागत करतात. वातावरणात सुगंध पसरलेला होता. त्या शहरातील बायका, मुलं त्यांच्या घराच्या दरवाजातून, खिडक्यातून डोकावून कृष्णाचा काफिला पाहत असतात. सगळं वातावरण आनंदमय झालेलं होतं. सगळेच वासुदेवाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक होते. काही त्याची स्तुती करणारी गवनंही गात होती. काही घरांच्या गच्च्या माणसांनी इतक्या भरल्या होत्या की ते त्यांच्या वजनाने खाली कोसळतात की काय असंही वाटत होतं. त्या गर्दीमुळे कृष्णाचा काफिला मंद गतीने पुढे सरकत होता. काही मातांनी त्यांची अर्भक कृष्णाच्या पायाला लावण्यासाठी त्याच्या रथाजवळ आणलेली होती. त्या अर्भकांना दामोदर दुवाही देत होता. त्यामुळे ती मिरवणूक सावकाशपणे सभागृहाच्या दिशेने जात होती. अखेरीस तो सगळा जामानिमा धृतराष्ट्राच्या राखाडी रंगाच्या राजवाड्यात येतो. त्या आलिशान वाड्याची 3 दालनं ओलांडल्यानंतर तो धृतराष्ट्राच्या दालनात येतो. तिथे तो अंधसम्राट त्याच्या स्वागतासाठी उभा राहतो. त्याच्यासह भीष्म आणि द्रोणसुद्धा असतात. त्याशिवाय कृपाचार्य, सोमदत्त, वल्लीकसुद्धा असतात. ते सगळेच कृष्णाचं स्वागत करण्यासाठीच आलेले असतात. त्यांची औपचारिक बातचीत होते. माधवसुद्धा त्यांना अभिवादन करतो. ज्या त्याच्या मानाप्रमाणे ते होत असतं, अगदी रिवाजानुसार. त्यानंतर द्रोण आणि त्याचा पुत्र अश्वत्थामा यांची विशेष विचारपूस करतो. त्यानंतर धृतराष्ट्र कृष्णाला आसनस्थ होण्याची विनंती करतो.
तो एका सुंदरशा उत्कृष्ट कारागिरी केलेल्या लाकडी आसनावर विराजमान होतो. त्या आसनावर सोन्याचा मुलामा होता आणि नक्षींमध्ये रत्न जडवलेली होती. त्यानंतर धृतराष्ट्राचा पुरोहित माधवाला एक गाय भेट देतो. त्याप्रमाणे दही, पाणी आणि मधाचं मधुपर्क अर्घ्य दिलं जातं. त्या आदरातिथ्य करण्याच्या औपचारिक विधी झाल्यानंतर तो गोविंद काही काळ तिथे थांबतो. तिथे कौरवांच्या घरची माणसं त्याच्याशी गप्पा गोष्टी करतात. त्यानंतर तो सन्मान घेतल्यानंतर कृष्ण धृतराष्ट्राच्या परवानगीने रजा घेतो आणि विदुराच्या निवासस्थानी जातो. तिथे त्याचं पुन्हा स्वागत होतं. विदुर म्हणतो, मला सांगता येत नाही की मला तुझं स्वागत करताना किती संतोष होतोय. तू साक्षात परब्रह्म मानव रूपात आहेस आणि ते रूप माझ्या घरात आलेलं आहे. काय सुदैव आहे पहा माझं. असे सगळे औपचारिक झाल्यानंतर तो व्यवहार चतुर पांडवांच्याबद्दल चौकशी करतो. कृष्ण जो जाणत असतो की विदुर खरोखरच पांडवांचा हितचिंतक आहे आणि त्यांच्या भल्यासाठी सगळं काही करणारा आहे, त्याला पांडवांची सध्याची परिस्थिती काय आहे त्याची तो माहिती सांगतो. तो थोडा वेळ त्याबद्दल ते दोघंही चर्चा करतात. पण इथेच आपण भगवती यान पर्व भाग 89 संपवणार आहोत. भाग 90 वैशंपायन पुढे सांगत असतात, जनार्दन विदुराशी बोलल्यानंतर त्याच्या आत्याच्या म्हणजेच पार्थाच्या दालनात जातो. कृष्णाला आलेलं पाहून ज्याचं तेज सूर्यासारखं होतं ती त्याला मिठी मारते. त्याला ती तिच्या आवेदना सांगायला लागते. ती तिच्या मुलांच्या आठवणीने व्यथित झालेली होती. कित्येक वर्षात त्यांच्याबद्दल काहीही समजत नसल्यामुळे तिचा दुःखावेग वाढला होता. कृष्णाला सुद्धा तिने अनेक वर्षात पाहिलेलं नसतं, त्यामुळे ती फक्त अश्रू ढाळत असते. त्यानंतर ती त्याला बसण्यासाठी आसन देते. तो बसतो. ती त्यांची आरतीही ओवाळते. त्यानंतर ते बोलत बसतात. वयापरत्वे सुरकुतलेल्या हाताने ती त्याच्या चेहऱ्यावरून तिचा हात फिरवते. शोकाकुल अशी ती कंठ दाटून आल्यामुळे रडकुंड्या आवाजात म्हणते, माझी मुलं नेहमी वरिष्ठांचा मान ठेवत आली आहेत. ते कधीही मित्राचा अव्हेर करत नसत. तो त्यांचा स्वभावच नाही आहे. त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा अशा रीतीने घेतला गेला आहे. त्यांचं सर्वस्व गेलं. कुठे गेले मला कोणी सांगतही नाही आहे. मला विचारायची हिंमतच नाही आहे. तुझ्याशीच मी जरा मोकळेपणाने बोलू शकीन असं वाटतं आहे, कारण तू माझ्या मुलासारखाच आहेस. माझी मुलं क्रोध आणि सुख यांच्यावर विजय मिळवलेली अशी आहेत. ते ब्राह्मणांचं फार करतात. सत्यवचनी माझी मुलं मला इथे ठेवून वनात गेली आहेत. मला काही सुचतच नाही आहे. त्यांना पाहण्याची फार इच्छा होते रे, पण ते कोणाला सांगणार. विदुर भाऊजी खूप चांगले आहेत. माझी अगदी भगिनीप्रमाणे काळजीही घेतात. कारण नसताना त्यांना हे सगळं भोगावं लागत आहेत. ते राहतात त्या जंगलात. वाघ, हत्ती असे वन्य पशु असतात का रे. त्यांच्या बालपणी ते त्यांच्या पित्याला मुकले. किती लहान होते. तुला काय सांगू. त्यांच्या माता पित्यांच्या शिवाय ते कसे राहतात. लहानपणी त्यांना उठवण्यासाठी शंखनाद आणि बासरी वाजवली जात असे. घरी असताना ते त्यांच्या आलिशान घरात राहत होते. त्यांना झोपण्यासाठी मऊ रिंकूच्या हरणाच्या कातडीचे बिछाने होते. ते जेव्हा वनात त्यांच्या पित्याच्या काळात राहत होते, सकाळी हत्तींच्या चित्काराने ते उठत असत. रथांच्या चाकांचा आवाज आणि भजनाच्या आवाजाने ते उठत असत. ब्राह्मणांच्या वेदोच्चाराने त्यांची पहाट जात असे. त्यानंतर ते श्रीमंती झगे घालून ब्राह्मणांना दान करत असत. त्या बदल्यात त्यांना काय मिळालं ते तू पाहत आहेस. आता ते जंगलात झाडाखाली झोपत असतील. भोवती वन्य पशूंचा वावर असणार. मला माहीत आहे, कारण मी माझी सवत माद्री तशाच वनात त्यांच्या पित्याबरोबर राहिलेच होतो ना. हे सगळं काय झालं रे. कोणत्या कर्माची त्यांना अशी सजा झाली आहे ते मला समजत नाही आहे. जे सकाळी वाद्यांच्या सुमधुर आवाजाने उठत ते आता वन्य पशूंच्या ओरडण्याने उठत असतील. त्यांना अनेक सेवकांची सवय होती इंद्रप्रस्थात. तुला माहीत असतील ते दिवस. आता वनात त्यांची सेवा कोण करणार. माझ्या मुलांनी बाह्य शत्रूंपेक्षा आतील रिपूंचा पराभव करण्यास जास्त प्राधान्य दिलं होतं हे तू जाणत असशील. क्रोध, लोभ, मोह अशा आंतरिक रिपूंचा त्या माझ्या सगळ्या मुलांनी पराभव केलेला आहे. ते स्थितप्रज्ञासारखे झाले होते. अशा गुणीजनांना ब्रह्मा अशी सजा का करत आहे ते तू मला सांग.
त्यांचं कुठे चुकलं आहे म्हणून ही शिक्षा ते भोगत आहेत. ते सतत चांगुलपणा, माणुसकी आणि भूतदया ह्या 3 धोरणांनी आपलं जीवन जगत होते. त्यात काय कमी झालं ते सांग मला तू आत्ता. मी तुला विचारते कारण मला माहीत आहे की तू हे सगळं चांगलं समजतोस. प्राचीन काळी होऊन गेलेल्या श्रेष्ठ राजर्षी अंबरीश, मंदी अत्री, ययाती, नहुष, भारत, दिलीप, सिवी यांच्याच योग्यतेचं तप ते करत असतील. पुण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाहीत. ज्यांचा कधी गुणग्राहीपणात गोंधळ होत नाही, ते तिन्ही जगाचे नृप होण्याच्या योग्यतेचे असताना त्यांना असं का जगावं लागत आहे ते मला समजत नाही आहे. हाच का ब्रह्माचा न्याय आहे रे? माझा मोठा मुलगा न्यायी आहे, कोणावरही अन्याय न करणारा आहे, नीतिमान, धर्मज्ञ. तर दुसरा भीम, मोठा शक्तिमान, वाऱ्याच्या वेगाने जाणारा, ज्याने अनेक राक्षस त्याच्या हाताने मारलेले आहेत, असा बलवान, ज्याची शक्ती इंद्रासारखी आहे. तो काय करत आहे आता मला माहीत नाही आहे. अशी हिंमतवान मुलं, पण त्यांचं विधीने काय हाल करून ठेवले आहेत बघा. तिसरा मुलगा अर्जुन, किती सुंदर आणि शस्त्रविद्येत प्रवीण, ज्याचा पिता साक्षात शक्र आहे. तो काय करतोय ते मला सांग. ते सगळे त्यांच्या मोठ्या भावाच्या आज्ञेत राहत होते, कारण मी त्यांना तसं करण्यास सांगितलं होतं. माझे ते 3 मुलगे कार्तवीर्याच्याच तोडीचे आहेत. ऊर्जेमध्ये ते आदित्याच्या बरोबरीचे आहेत. संयमात तर ते साक्षात पृथ्वीसारखे संयमी आहेत. व्यवस्थापन कौशल्यात ते इंद्रासारखे आहेत. त्यांनी माझ्या समक्ष सगळी पृथ्वी जिंकली आणि तो मोठा यज्ञ सिद्ध केला आहे, राजसूय यज्ञ. कुठे गेली रे ती सगळी ऊर्जा की त्यांनी असे दिवस भोगावे लागत आहेत? त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर असते. त्या मुलीचा काय रे अपराध आहे? ती वनात राहते त्यांच्याबरोबर. माझा तिसरा मुलगा धनंजय, तुझा मित्र, त्याचं काय झालं रे? माझा चौथा मुलगा सहदेव, त्याची रथ चालवण्याची कसब तर अद्वितीय आहे, त्याला कोणी हरवू शकत नाही. असा माद्रीचा मुलगा, तो कसा आहे? मला त्यांची फार चिंता लागली आहे रे. कारण अरे कृष्णा, त्यांच्या मातेला मी शब्द दिला आहे की मी तिच्या मुलांची तितकीच काळजी करेन जितकी माझ्या पोटच्या मुलांची. परंतु पहा, काय दैव फिरलं आणि आमची ताटातूट झाली आहे. मी माझ्या सवतीला काय रे तोड दाखवू? ती स्वर्गात बसून मला दोष तर देत नाही ना. ती माझी शेवटची 2 मुलं त्यांच्या वडील भावांच्या सतत आज्ञेत राहत असत. त्यांच्यावर माझ्या पोटच्या मुलांइतकीच माया आहे रे. पण मी त्यांना साधं पाहू पण शकत नाही. किती गुणी आहेत ती माद्रीची मुलं दोन्हीही, काय सांगू. त्यांची मला नेहमी जास्त आठवण येते आणि मी स्वतःला दोष देतच राहते, कारण मी त्यांच्या मातेला शब्द दिलेला पाळण्यास असमर्थ झाले आहे. त्यांचं सौंदर्य तू पाहिलं असेल ना रे. किती देखणे आहेत ते दोघंही, साक्षात मदनाचे अवतार. आणि म्हणूनच जेव्हा मी द्रौपदीला त्या सगळ्यांची समायिक पत्नी म्हणलं ना, तेव्हा तिला ते मान्य करावंसं वाटलं, कारण ते सगळेच इतके देखणे आहेत की ती त्यांच्या मोहात पडली आणि म्हणून तिने ते सगळे पती म्हणून स्वीकारले. हे तुला माहीत नसेल कदाचित. असं बोलून त्या स्थितीतसुद्धा कुंतीला हसून आवरेना. माझ्या सगळ्या मुलात सर्वात जास्त प्रिय आहे मला तो नकुल. किती सुंदर आहे रे. अश्विनींचा पुत्र, त्याच्या सौंदर्याची कोणी तुलनाच करू नये. त्याची धनुर्विद्या त्याला अर्जुनाने शिकवलेली आहे. त्याच्या भावंडावरील प्रेम ते वाखाणण्यासारखंच आहे. कुठे आहेत रे ते सगळे? मला ते माझ्या या आयुष्यात तरी दिसतील का रे? द्रौपदी मला सून कमी पण मुलगी म्हणून जास्त होती. तिच्या पावित्र्याचं काय सांगू दामोदरा. ती उच्च कुलीन, साक्षात यज्ञजा. अशी सून मिळण्यास मोठं भाग्य लागतं रे. ती पंडूंच्या सगळ्या मुलांची सारखीच काळजी करत असे. आजसुद्धा ती तशीच करत असेल असं मी समजते. एकेकाळी तिच्या सेवेसाठी सेवक सेविकांचा मोठा ताफा असायचा आणि आता ती स्वतःचे कपडे स्वतः धुत असेल ना रे. तिची मुलं द्रुपदाच्या घरी ठेवून ती माझ्या मुलांसह वनवासात गेली आहे. तिथे तिचं कसं चाललं आहे काही माहिती मिळत नाही. तिच्याशी खूप बोलावं असं वाटतं, परंतु ते कसं शक्य होणार तेही समजत नाही. 14 वर्ष झाली मला तिला पाहून. तिला भेटावंसं वाटतंय, खूप बोलावंसं वाटतं रे. पण काय करू, मी ही अशी अभागिनी काय करू शकते.
सगळं मनात ठेवून राहायचं माझ्या नशिबी आहे. ते भोगलंच पाहिजे नाही का रे गोविंदा? मला समजतं की माणसाच्या सुखाच्या आणि त्याच्या त्या जन्मातील कर्मांचा संबंध काहीही नसतो. मला आठवतो तो दिवस जेव्हा त्या हलकट दुःशासनाने माझ्या द्रौपदीला तिचे केस पकडून भर सभेत खेचून दिलं होतं. त्या प्रसंगाच्या आठवणीने माझ्या सर्वांगाचा थरकाप होतो. मला सांग कृष्णा, कारण की तू सगळं जाणतोस असे सगळेच म्हणतात. त्या द्रौपदीचा कोणता अपराध होता की तिला त्या अवस्थेत कोण्या पुरुषाने असं सगळ्यांच्या पुढे खेचून न्यावं? अरे ती सामान्य स्त्री नव्हती रे. ती राजा द्रुपदाची कन्या होती. मी पाहत होते. माझे मुलगे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, सहदेव आणि नकुल काहीही करत नव्हते. मला किती दुःख झालं असेल त्याची तू कल्पना कर. माझ्या दामोदरा, काय मिळालं रे त्या नराधमाला तसं करून? मी पाहत होते तिथे जमलेले प्रतिष्ठित राजे सोमदत्त, वल्ली, कृप आपल्या माना खाली घालून बसले होते. कोणी का नाही रे अडवलं त्यांना? त्याला असं करण्याचा अधिकार तरी कोणी दिला होता? एक विदूर सोडले ना तर बाकी सगळे गप्प का होते? माणसाची योग्यता त्याच्या विद्वत्तेने किंवा कुळाने ठरत नाही, तर त्याच्या वागणुकीने ठरत असते. ते मला तेव्हा दिसलं. विदुराच्या सारखा सज्जन माणूस साऱ्या जगात मिळणार नाही रे. मी त्यांना फार मानते, कारण ते माझे खरे बंधू आहेत, धीर नंतरचे आहेत. वैशंपायन पुढे सांगतात, कृष्ण भेटल्यामुळे त्या माऊलीला खूप बरं वाटत होतं. काय बोलू, किती बोलू असं तिला झालं होतं. तिच्या इतक्या वर्षांच्या दडलेल्या भावना वेगाने तिच्या मुखातून बाहेर येत होत्या. ती कृष्णाला विचारते, माझ्या पतीने एका हरणाची मृगया केली आणि त्यामुळे त्यांचं जीवन बदललं आणि माझ्या मुलाने द्यूत खेळून त्याच्या सगळ्या परिवाराचं अतोनात नुकसान केलं आहे. मला सांग अरे कृष्णा, हे दोन छंद प्राचीन काळापासून राजांचा नाश करत आहेत. ते कधी थांबवणार आहे रे? त्यासाठी कोणा दुसऱ्याला दोष देणं कितपत योग्य होईल? कोणी काहीही सांगितलं म्हणून स्वतःची बुद्धी गहाण ठेवणं आणि त्याला नैतिकतेचा आधार असल्याचं दाखवून स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणं कसं योग्य ठरतं रे? शेवटी दैवाला दोष देण्याचा फसवा डाव करणं ह्यात कोणता आलाय शहाणपणा? अशा चुका ते स्वतःला शहाणे समजणारे राजे का पुन्हा पुन्हा करत असतात? त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रिय आप्तांना सुद्धा ते कशी शिक्षा करू शकतात? एका युधिष्ठिराच्या मूर्खपणासाठी किती लोक दुःख भोगत आहेत, असे कसे हे तुमचं नीतिशास्त्र? द्यूतात हरल्यामुळे त्यांचं राज्य कसं काढून घेतलं जातं, त्यात काही कार्याची प्रमाणबद्धता असली पाहिजे. ती कशी नाही? मला त्या सगळ्या गोष्टींचं फार दुःख होतं आहे. न्यायाच्या नावाखाली अन्यायाचं समर्थन होत होतं आणि कोणीही काहीही बोलत नव्हतं. माझ्या मुलांनी ते कसं आणि का सहन केलं त्याचं अजूनही मला कारण समजलेलं नाही आहे. 14 वर्ष माझी मुलं भोगत आहेत, ज्यांचे कारण मला अजून समजलेलं नाही आहे. मी कधी धृतराष्ट्राची आणि माझी मुलं असा भेदभाव केलाच नाही आहे. मला आशा आहे की तू ह्यातून काहीतरी मजबूत तोडगा काढशील आणि माझ्या मुलांना चांगले दिवस दिसतील. युद्धात माझी मुलं कधीच हारणार नाही. त्यामुळे जर दुर्योधनाला युद्ध करायचंच असेल तर त्यामुळे त्याचा सर्वनाश होणार आहे हे तर स्पष्टच होतं. माझ्या सध्याच्या परिस्थितीला मी तुला किंवा मला किंवा दुर्योधनाला दोष देत नाही. मी माझ्या जन्मदात्याला त्यासाठी जबाबदार समजते. कारण मी खूप लहान असताना जेव्हा मी चेंडू खेळत होते, माझ्या पित्याने मला त्याच्या मित्राला भेट म्हणून देऊन टाकलं, जसं पैसे देतात. तेव्हापासून हे सगळे राजे लोकांचे छंद आणि त्यातून उद्भवणारे व्याप मी पाहत आहे. शहाण्याने राजांशी संबंध ठेवूच नाही असं मला वाटतं, कारण असे संबंध केवळ दुःखच पदरात पाडतात, जसं माझ्या पदरात पडलेलं आहे. आपली साधी माणसं जास्त सुखी असतात. त्यांचे व्याप छोटे, त्यांची दुःखसुद्धा छोटी असतात रे. अरे कृष्णा, आणखीन एक गोष्ट मी तुला सांगते. जेव्हा मी सव्यसाचीला जन्म दिला तेव्हा मी प्रसूतीच्या बिछाण्यावर विश्रांती घेत होते. त्यावेळी मला एक विलक्षण आवाज ऐकू आला. तुझा पुत्र कुरु घराण्याचा नाश करणार आहे, त्यानंतर तो जगावर राज्य करेल. तो आवाज पुढे मला सांगत होता की माझी मुलं 3
मोठे यज्ञ करतील. मला माहीत नाही ते आवाज कसे आणि का आले, पण जर त्यात तथ्य असेल तर तू ते खरं करून दाखवशील असा मला विश्वास आहे. नवऱ्याच्या मृत्यूचा किंवा संपत्तीच्या नाशाची मला काळजी वाटतच नाही आहे. मला दुःख आहे त्या गोष्टीचं की मी माझ्या मुलांपासून दुरावलेली आहे. त्यामुळे मला शांती मिळत नाही आहे. गेली 14 वर्ष मी त्यांना पाहिलेलं नाही आहे. कसं माझं होत असेल ते तू समजणार नाहीस कदाचित. अशा रीतीने जेव्हा लोक भेटेनासे होतात ना, तेव्हा ते मेल्यात जमा झाले असं समजलं जातं. त्याप्रमाणे माझी मुलं मला मेल्यातच जमा झालेली आहेत आणि मी त्यांच्यासाठी मेल्यात जमा झालेली आहे असं समजलं पाहिजे. दुसऱ्यांच्या कृपेवर जे जगतात त्यांचा धिक्कार असो. तसं जगण्यापेक्षा मरण पत्करलं रे. माझ्या मुलांना सांग माझा निरोप ही तुमच्या क्षात्र तेजाची झलक दाखवण्याची जर वेळ आली तर ते दाखवा. खोट्या नैतिकतेच्या गप्पात अडकून घेऊ नका. खऱ्या क्षत्रियांसाठी जगण्यापेक्षा वीरमरण जास्त श्रेयस्कर असतं. तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, तरच तुम्ही माझी मुलं असं मी समजेन. माद्रीच्या मुलांना माझा निरोप दे. अरे कृष्णा, ते क्षत्रिय पिंडाला शोभेल असं जीवन जगतील तर त्यात मला आणि त्यांच्या मातेच्या आत्म्याला खरा आनंद होईल. आता अर्जुनाला सांग माझा निरोप. त्याने द्रौपदीला जे योग्य वाटेल तेच करावं आणि आपला पतिधर्म सिद्ध करावा. कृष्णा, तुला माहीत आहे, जेव्हा भीम आणि अर्जुन रागवतात आणि लढतात ते देवांनासुद्धा आटोपणार नाहीत. त्या सभेत जो तुमचा अपमान झाला त्याचा पुरता वचपा माझी मुलं काढतील तरच ती माझी मुलं आहेत असं मी समजेन. दुर्योधन, कर्ण, दुःशासन यांना त्यांच्या अपमानकारक शब्दांची आठवण करून द्याल तरच मी तुम्हाला माझी मुलं समजेन. त्यांना सांगा राज्य जातं, परत मिळतं, पण अपमान झाला तर तो परत करण्यासाठी अपमान करणाऱ्याचा नाशच करायचा असतो आणि हाच खरा क्षत्रिय धर्म आहे. त्याची आठवण ठेवा. द्यूतात हरलं त्याचं मला विशेष वाटलं नाही, पण अपमान मला जाळत आहे. जे युद्ध होईल ते राज्य मिळवण्यासाठी असण्यापेक्षा द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झालं तर ते माझ्या मते जास्त योग्य होईल. अपमान कोणत्याही बोलण्याने आणि क्षमा मागण्याने किंवा क्षमा करण्याने फिटत नाही. केवळ अपमान करणाऱ्याचा नाश करण्यानेच तो मिटतो, हे माझं मत त्यांना सांग. तू असताना त्याशिवाय बलराम, तुझा प्रद्युम्न, मोठमोठे योद्धे माझ्या 5 पांडवांबरोबर असताना मला का चिंता खाते तेच मला समजत नाही. वैशंपायन पुढे सांगतात, ते सगळं ऐकल्यानंतर तिचा पुतण्या कृष्ण तिचं सांत्वन करण्यासाठी तिला म्हणतो, आपल्यासारखी शूर महिला मी आजपर्यंत पाहिलेली नाही. सूरसेनाची मुलगी, अजमिदांची सून, उच्च कुनिंजीचा विवाह उच्च कुळात झालेला आहे. तुझं नेहमीच तुझा पती कौतुक करत असे असं सांगतात. जिने शूर योद्ध्यांना जन्म दिलेले आहेत, जी अनेक गुणांनी परिपूर्ण आहे, जिचं शहाणपण विलक्षण आहे, जिच्यात धीरोदत्तता आहे, तिचे पुत्र तिची इच्छा खचितच पूर्ण करतील. मला सांगायलाही आनंद होत आहे की तुझी मुलं तुझ्याच विचारांची आहेत आणि ते सुद्धा त्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी दुर्योधनाला युद्धाचं आव्हान देणार आहेत. ते सामान्य माणसाप्रमाणे थोडक्यात समाधान मानणारे नाही आहेत. त्याचप्रमाणे त्यांची सुख आणि दुःखसुद्धा सामान्य नाही आहेत. असे लोक सगळ्या गोष्टी मोठ्या तीव्रतेने करत असतात, त्यातच त्यांना आनंद मिळतो. पांडव आणि तुमची सून माझ्या माध्यमातून आपल्याला वंदन करीत आहेत. ते स्वतः आत्ता बरे आहेत. आपल्या तब्येतीची ते चौकशी करत होते. लवकरच ते त्यांच्या सगळ्या शत्रूंचा विनाश करून त्यांचं राज्य ताब्यात घेतील आणि द्रौपदीवरील अन्यायाचा सुद्धा हिशोब चुकता केला जाईल. म्हणूनच आता आपण दुःखी राहू नका. सगळं काही तुमच्या मनासारखंच होणार आहे. कृष्णाच्या त्या सांत्वनपर बोलण्याने तिला थोडासा धीर आलेला आहे असं दिसतं. ती जनार्दनाला सांगते, अरे महाबली कृष्णा, तू जसं योग्य वाटतं तसंच कर. माझा तर तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे. परंतु ते करताना निष्पाप लोकांना त्रास होणार नाही असं पहा. त्या कामात पापबुद्धी नसावी, नाही तर सगळं केलेलं फुकट जाईल. मला तुझ्या सामर्थ्याची कल्पना आहे. तुझा न्याय बुद्धीची सुद्धा मला माहिती आहे. आमच्या वंशात तू एक पुण्याईचा पुतळा आहेस. तूच सत्य आणि वैराग्याचं मानबिंदू आहेस.
तू महान आहेस. ब्रह्म तुझ्यात सामावलेला आहे, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवते. वैशंपायन पुढे सांगतात, कृष्ण आता तिचा निरोप घेतो. कुंतीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतो आणि त्या दालनातून बाहेर येतो. तिथून तो दुर्योधनाच्या वाड्याकडे निघतो. इथेच आपण भगवत यान पर्व भाग 90 संपवणार आहोत.